संवेदनशील कलाकार अशी ओळख असलेले अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात पार पडलं। यंदा भावे कुटुंबियांच्या वतीनं काश्मीर येथील गंडोला केबरकारचं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। दरम्यान अभिनेते सुबोध भावे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। घरोघरी बाप्पांचं आगमन आता होत आहे। अभिनेत्यांच्या घरी सुद्धा बाप्पा आता विराजमान झालेले आहेत। अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी सुद्धा आकर्षक असं बाप्पाचं आगमन आहे आणि मूर्ती आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। स्वतः सुबोध भावे आपल्या सोबत आहेत। सर, दरवर्षी वेगवेगळे पद्धतीने एक छोटा देखावा आहे तो आपण करत असता, यंदा नेमकं काय सादर केलेलं आहे तुमच्या बच्चे कंपनी? आम्ही आता यावर्षीच काश्मीरला जाऊन आलो पहिल्यांदा आणि तिकडे त्या गंडोलामध्ये बसलो होतो। फारच सुंदर आहे काश्मीर आणि त्याची आठवण म्हणून हा गंडोला केला। त्यातलं जेवढं करता येईल तेवढं करायचा प्रयत्न केलाय। सगळं पर्यावरणपूरक आहे। हा, म्हणजे झाडं तर पाहिजेच, निसर्गाचा सहवास तर पाहिजेच, त्याच्याशिवाय काही नाही। आणि ते जपलं पाहिजे आणि त्याचं सौंदर्य जपलं पाहिजे। आणि ते इतकं सुंदर आहे की ह्याच्यातनं फार दिसत नाही कदाचित, पण तिकडे जे लोक गेलेत त्यांना त्याची कल्पना आहे। नेहमीच मला असं वाटतं की गणपतीचा उत्सव कायमच ऊर्जा आणि उत्साह घेऊन येतो समाजात। एक ऊर्जा घेऊन येतो, नवीन कामासाठी प्रेरणा घेऊन येतो आणि कुठल्याही गोष्टी सुरुवात आपण त्याला वंदन करून त्याच्या नमनांनी करत असतो। त्यामुळे एवढीच प्रार्थना आहे की सुख, समाधान, शांती। पाऊस झालेला आहे पण तरी सुद्धा धरणं सगळी महाराष्ट्रातली भरू देत, शेतकऱ्यांना उदंड पाणी मिळू देत, त्यांची पिकं उभी राहू देत की जेणेकरून त्यांना त्यांच्या हातात पैसे येतील, त्यांच्या शेतीसाठी त्यांना ताकद मिळेल, ती ताकद त्यांना मिळू दे आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या आयुष्यात उत्तम आरोग्य, शांतता, सुख, समाधान नांदू दे। आता काश्मीरचा एक छोटा देखावा आहे तो भावे कुटुंबियांकडून सादर करण्यात आलेला आहे। दरवर्षी अशा पद्धतीने वेगवेगळे देखावे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।